सूत पुढे सांगतात की परीक्षिती राजा झाला. यथावकाश त्याचा विवाह उत्तर नावाच्या राजाच्या कन्येशी म्हणजे इरावती हिच्याशी झाला. त्याला 4 पुत्रही झाले. त्यातील ज्येष्ठ पुत्र म्हणजे जन्मेजय. या राजा परीक्षितीने गंगा किनारी 3 अश्वमेध यज्ञ केले होते. हे ऐकल्यावर शौनकाने विचारले की परीक्षितीची आणि कलीची भेट कशी झाली? त्याने कलीचा निग्रह कसा काय केला? ते आम्हाला आपण कृपा करून सांगावे. शौनकांच्या या प्रश्नाला उत्तर देताना सूत म्हणाले की आपल्या राज्यात आता कलीने प्रवेश केला आहे. ही गोष्ट राजा परीक्षितीच्या लक्षात आली. त्याचे कारण असे होते की राजा आपल्या देशातील काही लोकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी देशाच्या विविध भागात फिरत असे. एकदा असेच फिरत असताना त्याला एक बैल 3 पायाने लंगडत असून तो एकाच पायावर कसा बसा उभा असलेला दिसला. त्याच्या शेजारी एक गायही दुःखाने रडत उभी होती. आणि आश्चर्य म्हणजे तो बैल त्या गायीशी मनुष्यवाणीने बोलतही होता. त्याने विचारले की अगं, तू इतकी दुःखी का आहेस बरे? माझे तर 3 पाय मोडले आहेत म्हणून, किंवा तुझ्याशी काही कोणी वाईट वर्तन केले आहे म्हणून तुला दुःख होत आहे? पुढे तो वृषभ म्हणाला, अगं, हे कलियुग आहे. आत्ता कुठे सुरू झाले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील दया, धर्म, सत्य, नीती, अहिंसा, तप या सर्व गोष्टी नष्ट होऊ लागल्या आहेत. दैवी संपत्तीची जागा आता असुरी संपत्तीने घेतली आहे. माणसांचे आचार विचार बदलले आहेत. याच गोष्टीने तुला माझ्याप्रमाणे दुःख होत आहे का? हे ऐकून गाय म्हणाली, हो, बरोबर ओळखलेत तुम्ही. श्रीकृष्ण परमात्मा पृथ्वी तलावरून माझा त्याग करून निघून गेले. त्यामुळे मी जणू काही विधवाच झाले आहे. मी अगदी अनाथ होऊन गेले आहे. आणि तुमची स्थिती तर खूपच वाईट झालेली दिसते आहे. सत्य, दया, पावित्र्य आणि धर्म या 4 पायावर आपण उभ्या राहत होतात. त्यावेळी सर्व प्राणी सुखी आणि समृद्धही होते. भगवंताबरोबर त्यांची श्री म्हणजेच लक्ष्मी सुद्धा निघून गेली. तसेच सत्य, शौच, दया, शांती, त्याग, संतोष, समता, तितिक्षा, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य, शौर्य, तेज, बल, नम्रता असे अनेक गुण पण भगवंताबरोबर निघून गेले. या कलीने सर्वच चांगल्या गोष्टींचा नाश करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपले जगणे दुःखदायक झाले आहे. तेथे आलेल्या राजाने या दोघांचे झालेले हे भाषण ऐकले. त्याला फार आश्चर्य वाटले की अरे, हे दोघही मनुष्यवाणीने बोलत आहेत. सूत पुढे सांगतात की शौनक हो, एवढ्यात राजाची दृष्टी एका राजाचा वेश परिधान करून हातात दंडुका घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीकडे गेली. ती व्यक्ती त्या दंडुक्याने बैलाच्या पायावर मारत होती आणि त्या मारानेच त्या बैलाचे 3 पाय आधू झाले होते. इतकेच नाही तर तो दुष्ट माणूस त्या गायीला सुद्धा लाथेने मारत होता आणि त्या मारामुळे ती गाय अगदी व्याकुळ होऊन सतत रडत होती. आता हे सर्व दृश्य पाहून परीक्षिती राजा रागाने लाल झाला. त्याने त्या माणसाला ओरडला आणि म्हणाला, खबरदार आहेस, तिथेच थांब. अरे दुष्टा, तू आहेस तरी कोण? माझ्या राज्यातील लोकांना पीडा देणारा. तू कोणीही जरी असशील तरी मी तुला शिक्षा करीन. या वृषभ राजाला मारणारे हे तुझे दोन्ही हात मी सर्वप्रथम तोडून टाकतो आणि मग तुझा शिरच्छेदही करतो. असे म्हणून राजाने आपली तलवार त्याच्यावर उगारली. मात्र तेव्हा आपले प्राण वाचवण्यासाठी त्या पुरुषाने अंगावरची राजवस्त्रे फेकून दिली आणि तो राजा परीक्षितीला शरण गेला. त्याचे पाय घट्ट धरून ठेवले. आता हा आपल्याला शरण आला आहे, तेव्हा याला मारणे योग्य नाही असेही राजाला वाटले.
तो म्हणाला, "तू ताबडतोब माझ्या राज्यातून निघून जा. मला तुझ्यासारखे पापी, दुष्ट लोक माझ्या या राज्यात अजिबात नकोय. अशा लोकांना माझ्या राज्यात जागा सुद्धा नाही." कृतांताप्रमाणे परीक्षितीचे ते रूप पाहून कलीपुरुष खूप घाबरला. तो थरथर कापत म्हणाला, "महाराज, मला क्षमा करा हो. मी अपराधी आहे तुमचा. पण महाराज, तुमचे राज्य नाही अशी या पृथ्वीवर तर कुठे मला जागाच दिसत नाही. मग मी निघून जाऊ तरी कुठे? तेव्हा तुम्ही मला आज्ञा द्याल, तिथे मी अगदी निवांत राहीन. मी काहीच करणार नाही." राजाने थोडा विचार केला आणि तो म्हणाला, की "ठीक आहे, तू मला शरण आला आहेस म्हणून तुला मी तसंच सोडतो. पण तू नक्की कोण आहेस ते मला आधी सांग." तेव्हा तो पुरुष म्हणाला, की "राजा, मला कली म्हणतात. खरे तर आता सुरू झाले आहे ते युग माझे आहे. या युगावर माझे राज्य असणार आहे. पण आपण तर महापराक्रमी आहात. शिवाय भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहात, त्याचे लाडके आहात. भगवंतांनी तुम्हाला मातेच्या उदरात असतानाच दर्शन दिले आहे. तुमचे संरक्षणही केले आहे. म्हणून मी तुमच्या विरुद्ध काही करू शकत नाही. तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे." त्याची ती दीनवाणी ऐकून परीक्षिती म्हणाला, "हं, ठीक आहे. जेथे द्यूत सुरू असते, जिथे दारू, भांग, ताडी वगैरे पिण्याचे अड्डे असतात, जिथे स्त्रिया आहेत आणि कत्तलखाने आहेत, अशा 4 ठिकाणी तू राहा." आता आपल्याला प्रश्न पडेल, की यामध्ये स्त्रिया हा शब्द आहे आणि हा कसा काय आहे? आणि या स्त्रियांच्या ठिकाणी कलीचे वास्तव्य? अहो, ह्याला काही अर्थ आहे का? पण त्याचे कारण असे आहे, की स्त्रिया ह्या कलहप्रिय आहेत. त्या द्वेष मत्सर करणाऱ्या आहेत. त्यांच्या ठिकाणी कली वास्तव्य करील. अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याच ठिकाणी हा कली वास्तव्य करील आणि इतर स्त्रियांच्या ठिकाणी मात्र तो तसे करणार नाही. पण या 4 जागांवर मात्र कली संतुष्ट झाला नाही. त्याच्या मनात आले, की या 4 जागा घेऊन मी काय करू? ह्याच्याने तर काही फार फरक पडणार नाही. त्याने परत एकदा परीक्षिती राजाला विनंती केली आणि तो म्हणाला, "महाराज, आपण काहीही करा, पण एक जागा आणखी मला द्या." तो अगदी काकुळतीला येऊन विनवित होता. तेव्हा राजाने विचार केला आणि राजा म्हणाला, की "ठीक आहे, कनक म्हणजे सोने ही आणखी एक जागा मी तुला देतो." राजाच्या मनात असे आले, की सोनं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. तिथे कली राहिला तर काही फारसं बिघडत नाही. पण आता इथेच काय गंमत झाली, हे ऐकल्याबरोबर तो कली एकदम खुशच झाला. कारण त्याने विचार केला, अहो सुवर्ण म्हणजे द्रव्य, यात पैशाबरोबर जमीन वगैरे सर्व प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. जगातील सर्व व्यवहार या द्रव्यानेच तर चालतात. आता जिथे जिथे संपत्तीचा विचार येतो, तेथे तेथे असत्य, मद, काम, क्रोध, कलह हे सगळे येते. यांच्याचमुळे म्हणजे या सुवर्णामुळे किंवा या पैशामुळेच मित्रांमध्ये, भावांमध्ये, भावकीमध्ये वितुष्ट येते. पैशाप्रमाणेच दारू अड्डा, जुगार, स्त्रियांशी संबंध, तेथे सुद्धा कलह, अनिती, व्यभिचार, मत्सर, भांडणे हे सर्व आपोआपच येते. जगात जेवढी भांडणे, खून, मारामाऱ्या, 2 देशातील युद्ध, या सर्व गोष्टी या कनक आणि कांता यामुळेच होतात. अशा रीतीने कलियुगाची सुरुवात झाली. मात्र परीक्षिती राजा धर्माने, न्यायाने वागणारा होता. म्हणून कलीचा प्रभाव त्याच्या राज्यात कमी प्रमाणात दिसत होता.